तरुणांसाठी एक जे प्रेरणास्थान आपले जे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे ते स्मारक सगळ्या ठिकाणी मी करतोय। नागोठण्यामध्ये गेल्या 5 वर्षात नागोठणे शहराचं एक चांगलं स्मारक मी केलेलं आहे। ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मी स्मारक उभं करण्याचं काम केलेलं आहे। आरोग्याचा विषय आहे। आरोग्याच्या विषयामध्ये हॉस्पिटलच्या जिल्हा परिषदचा सदस्य चेअरमन असतो, पीएचसीचा चेअरमन असतो। त्या पीएचसी मध्ये इतकी मोठी सरकारी यंत्रणा असते, परंतु कंट्रोल नसल्यामुळे पीएचसी मधले जे विषय आहेत ते असेच राहत असतात। पण मी स्वतः 5 वर्ष त्याच्यात काम केलेलं आहे। सगळ्या मीटिंग्स मी वेळोवेळी घेतलेल्या आहेत। त्यांना लागणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मी इंडस्ट्रीजना काही आवाहन केलं, सीएसआर फंड मिळवण्याचा प्रयत्न केला। जिल्हा परिषदच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक फंड तिथे आणून दिले। मी अनेक फंड आणून देताना काही काही ठिकाणी उपकेंद्र पाहिजे होते, ते उपकेंद्र तयार केलं। म्हणजे आरोग्याची बाजूही चांगली असली पाहिजे, शैक्षणिक बाजू चांगली होण्यासाठी मी एक शैक्षणिक हब नागोठण्यामध्ये बनवलाय। त्यातून हजारो मुलं तयार होत आहेत, ते नोकरीला लागत आहेत। त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी त्यांच्या कुटुंबियाचे आहेत आणि ते सर्वसामान्य कुटुंबातले लोक आहेत। जी मुलं माझ्याकडे शिकायला येतात ती सर्वसामान्य कुटुंबातली आहे। म्हणजे शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा, ज्यासाठी पाणी, लाईट, रस्ते जे आदिवासी वाड्यांवरती पोचायला पाहिजे, इतर ठिकाणी जे मेन रोड पासून जोड रस्ते आहेत ते व्हायला पाहिजेत, जेवढे शक्य झाले तेवढे केलेले आहेत। परंतु आता सत्तेचा मोह माझ्यासोबत साथ माझ्या मोठी असल्यामुळे काही वेळेमध्येच या गोष्टी मी पूर्ण करू शकतो आणि मला खात्री आहे की माझ्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। तटकरे साहेबांचा आशीर्वाद मला आहे। या ठिकाणी असणारे आमदार मला सहकार्य करतील, खासदार जे आहेत राज्यसभेचे ते मला सहकार्य करतील आणि त्यांचे सगळे मतदान मला यावेळी मिळणार आहेत आणि म्हणून मी सुद्धा त्यांच्या या सगळ्या सहकार्याचं रूपांतर त्यांनी दिलेल्या विकास कामं करून घेण्यासाठी नक्की करीन, हा विश्वास मला या ठिकाणी आहे।